परेलच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील डायघरमध्ये प्राण्यांचे सुसज्ज रुग्णालय आणि रेस्क्यू सेंटर उभारणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगला उपक्रम आहे, ज्यात 25,000 विविध प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे। सगळ्या घटकांना एकत्र घेऊन ही झाडांची लागवड होत आहे। वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांची देखभाल देखील महानगरपालिका करत असते, त्यामुळे जास्तीत जास्त वनक्षेत्र ठाणे जिल्ह्यात निर्माण होईल अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे। मला वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमाने एक चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की वन जमिनीवरती 25,000 वृक्षांचं मला वाटतं झाडांची लागवड इथे करतायत आणि सगळ्या घटकांना एकत्र घेऊन ही लागवड इथे होते। याच्या अगोदर देखील KDMC असेल, अंबरनाथ नगरपालिका असेल किंवा वन विभाग असेल, त्यांच्या माध्यमाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम दरवर्षी आपण हाती घेतो आणि याच्यातून जास्तीत जास्त वृक्ष लावल्यानंतर ते कसे जगतील त्याच्यावरती देखील महानगरपालिका देखभाल करत असते आणि त्याच्याने जास्तीत जास्त वनक्षेत्र निर्माण होईल या ठाणे जिल्ह्यामध्ये, त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न असतात। इथे येण्यापूर्वी मी वन विभागाच्या अजून एका कार्यक्रमाला जाऊन आलो, ते देखील मला आवर्जून इथे सांगायचं आहे की वन विभागाच्या माध्यमाने पहिल्यांदाच एक ट्रान्झिट हॉस्पिटल ची निर्मिती जी आहे ही डायघरमध्ये करण्यात आलेली आहे। तिथे छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत प्राण्यांवरच्या त्या तिथे केल्या जातील। पक्षी असतील, प्राणी असतील, बिबट्यांचा वावर देखील इकडे मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यावरती देखील छोट्या मोठ्या ट्रीटमेंट्स असतील, ऑपरेशन्स असतील, त्या करण्याची सुविधा पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये डायघरमध्ये त्यांनी केलेली, त्याच्यासाठी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो, अभिनंदन व्यक्त करतो। त्याचबरोबर जे प्राणी रेस्क्यू करून आपण आणतो त्यांच्यासाठी देखील सुविधा एक प्रायमरी पद्धतीमध्ये तिथे केलेली आहे। मी तिथे सजेस्ट केलं त्यांना की एक परेलचं जसं हॉस्पिटल आहे प्राण्यांचं, तसं एक मोठं हॉस्पिटल आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये डायघरमध्ये होऊ शकतं आणि त्याचबरोबर एक रेस्क्यू आणि रिहॅब सेंटर प्राण्यांसाठी आपल्या या डायघरमध्ये होऊ शकतं, कारण की त्यांच्याकडे जागा ही मोठ्या प्रमाणात आहे। त्यांना सांगितलं 100 कोटीचा एक मोठा DPR तयार करा, त्याच्यासाठी DPTC मधून असेल किंवा राज्य सरकारकडून असेल, माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमाने असेल, हा निधी देण्याचं काम आम्ही करू आणि एक वन ऑफ इट्स काइंड प्राण्यांसाठीची फॅसिलिटी, एन्क्लोजर्स असतील, हॉस्पिटल्स असतील, हे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये तयार होतील। तर मला वाटतं काही काळानंतर आपल्या इकडच्या प्राण्यांसाठी कुठे दुसऱ्या हॉस्पिटल्सवरती अवलंबून आपल्याला राहावं लागणार नाही। एक चांगली फॅसिलिटी, एक चांगलं एन्क्लोजर जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये डायघरमध्ये तयार होईल, त्याच्यासाठीचे प्रयत्न जे आहेत वन विभागाने ऑलरेडी सुरू केलेले आहेत। पण एक स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी निर्माण झाली पाहिजे, कारण की आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी 100, 200, हजारो कोटी रुपये जे आहे ते आपण वापरत असतो, आणत असतो, पण मुख्य प्राण्यांसाठी देखील त्यांची एक चांगली फॅसिलिटी जी आहे ती उभी राहिली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आज पहिलं पाऊल जे आहे हे वन विभागाने तिथे टाकलेलं आहे। भविष्यामध्ये आपल्याला एक मोठं हॉस्पिटल आणि एक मोठं एक झू, रेस्क्यू सेंटर हे आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल। अनिल देशमुख यांचा काळा बुरखा फाटला आहे असा टोला चित्रा वाघ यांनी लगावलाय। त्याचबरोबर पत्रकारांशी बोलताना सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा फाटलेला आहे। यात सरकार सत्तेत असताना पैसे मागितले जात होते, याचे पुरावे त्यांनी गृह खात्याकडे दिल्याचं सचिन वाझेंनी स्पष्ट केलंय। आमची मागणी आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी असेही ते यावेळी म्हणाले। नमस्कार। अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला। सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटलाय। उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते असे सचिन वाझेने सांगून टाकलंय। याचे पुरावे गृह खात्याकडे त्याने दिल्याचं तथा तशा आशयाचं पत्र सुद्धा त्यांनी राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचं सुद्धा सांगितलंय। आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी। निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे पवारांना देण्यासाठी 2 कोटी रुपये मागितले होते, हे जनता विसरलेली नाही। सचिन वाझेविषयी बोलताना
उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का, असं बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. हे देखील सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहितीये. आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची अधिकची माहिती देतील का, याची आम्ही वाट पाहतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सातारकरांना टोल मुक्त करा या मागणीसाठी महाविकास आघाडीचे अनेवाडी टोल नाक्यावर तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली आहे. तर पुणे बँगलोर महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर खड्डे पडले असताना देखील रस्त्याची डागडुजी केली जात नाहीये. तर 60 किलोमीटर अंतरावर स्थानिक वाहन चालकांना टोल मुक्ती असताना देखील त्याची अंमलबजावणी केली जात नाहीये. या विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीने आज आनेवाडी टोल नाक्यावर तीव्र आंदोलन करून टोल प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. सततच्या पावसामुळे शेती पाण्याखाली गेली असून धान पिकासह तूर पिकाचेही नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. मागील आठवड्यात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, देवरी आणि मोरगाव अर्जुनी या 3 तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती. सतत आठवड्यावर बरसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर पावसाने उसंत घेतली होती. मात्र आता पुन्हा पावसाचा जोर वाढला असून मागील 3 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात पाऊस सुरू झालाय. परिणामी सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील अनेक शेती ही पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. खोबा ते चिंगी या 2 गावांना जोडणाऱ्या नाल्याला देखील पूर असून लगतची शेती देखील पाण्याखाली आली आहे. सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. सडक अर्जुन तालुक्यात मागील 14-15 दिवसापासून पाऊस येत आहे. त्याच्यामुळे आमची हे हजारो हेक्टर जमीन आहे तालुक्यातली ही पाण्याखाली गेलेली आहे. त्याच्यामुळे दुबार पेरणीसुद्धा करू शकत नाही अशी परिस्थिती आता या क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे. आमची सरकारकडे एकच मागणी आहे की गोंदिया जिल्ह्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ करून आम्हाला 50,000 हेक्टरी मदत देण्यात यावी. कारण की आमच्या धानासोबतच तूर, झुडिंग, तीळ असे जे आम्ही धुऱ्यावरती पीक घेतो ते पण पूर्ण नष्ट झालेले आहेत. तर आमची अशी एकच मागणी आहे की आम्हाला एकरी 50,000 मदत देण्यात यावी. ची इथली 3 एकर शेती ही पाण्याखाली गेलेली आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.